दरवर्षीप्रमाणे आमचं मंडळ समाज प्रबोधनपर गणेश मूर्ती व जिवंत देखावा सादर करत आहे. मूर्तिकार सुशांत कुंभार, सौरभ राऊत. मूर्ती संकल्पना सौभाग्यश्री नरेंद्र कुंभार. देखाव्याचे नाव हरवली पाखरे. आणि आमचं कुंभारवाडा मंडळ म्हणजे अनुभव मातीशी असलेल्या नात्यांचा. अय माशे, झाले असली स्वप्न रंगून तर पुस्तकात बघा वाईच काय डोक्यात शिरतय काय ते. अहो पप्पा, डोसक्याच्या इथवर न जाते सगळं. अभ्यास म्हणलं की मैंदाळ झोप येत्या डोळ्यावर. पुस्तक बघितली फिटच येत्या बघा मेंदवाला. तर त्या पोरांच्या बरोबर बोंबलत हिंडायचं म्हटल्यावर बरा मेंदू बंद पडत नाही तुझा. नुसतं उंडगाय पाहिजे अभ्यास सोडून गावभर. काय तुमचं डोसकं धरायचं का इथे घरी बसून? घरी अशी सारखी किरकिर माग लावता म्हणून आता घरी बी बसू वाटेनं झाले. ती अभ्यास बिभ्यास करायला मला नाही आवडत. पंछी बनू उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हुआ दुनिया की चमन में. अय लय बी आजाद पंची होऊ नका. शाळेवर बी जरा ध्यान द्या. नाही आम्हाला आता भोगाय लागतंय म्हणून सांगतोय. शिक्षण झाल्यामुळं मुंडकं खाली घालून हात पाय झिजस्तवर काम करायला लागतंय तिकडं कंपनीत. मग तुम्हाला कोण शिकायला नको म्हणत होतं? नाही आम्हाला तर लय मस्ती होती ना. शाळा बुडवून उडाग्या करून डोंगरानं हिंडायची. आम्ही शाळेला चुना लावला आणि शाळेनं आमच्या आयुष्याला चुना लावला. जाऊ द्या, काय उपयोग आता पोरल्याला उकरून सांगायला. तेव्हा आमच्या बानं 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या असत्या म्हणजे आम्ही बी 4 चाकीतून फिरलो असतो. दाद्या, अजून वेळ गेली नाही बघ. सावध हो, काळजीनं अभ्यास करत जा. अरे आपण जीव तोडून काय बी उपयोग नाही बघ. त्याच्या मेंदूत शिराय नको होय. त्याच्या भल्यासाठी मराठी शाळेतनं काढून एवढ्या मोठ्या इंग्रजी शाळेत घातल्या. त्याच्या शिक्षणापाय शाळा बदलली, गाव सोडलं. काय गरज होती शाळा बदलायची? ती जुनी शाळा कसली भारी होती माझी. माझे सगळे मित्र आम्ही किती मजा करायचो तिथं. आणि आमचं सर तर कसलं भारी होतं. एखाद्या दिवशी अभ्यास करायचा नसला की मैदानावर खेळायला सोडायचं. इथं नुसता अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच. डोकं भांडमान करायला लागले बघा माझं. अरे शाळेत बाकीची बी पोरं आहेत तीच की, ती बी गपगुमान करतात ना अभ्यास. तुझ बरा दुनियाच्या आगळा आहेस. आणि तुझ्यासाठी अजून एक निर्णय घेतलाय मी आज. बोला, आता काय नवा उद्योग वाढवून ठेवलाय? सकाळी साळुंके सरासनी फोन करून तुझ्या क्लासचं बोलून घेतलं या. त्यांनी उद्यापासून क्लासला बोलवलं या. ना पण साळुंके सरांची फी म्हणजे तुला ठाऊक आहे ना. आपण का जहागीरदार आहे वय? अरे मला काही घाण ठेवणार आहेस का त्याच्याकडे? होय लय मोचरान हाणू नको. तुला लय कळतं का? आणि फीचं तुला काय करायचंय? तुझा बाण नाना इकडं मस्त खमकी आहे की. शाळेच्या फीचा तू विचार करू नकोस. फक्त आम्ही तुझ्यासाठी धडपडतोय. त्याची जाण ठेवून चांगला अभ्यास कर म्हणजे झालं. तू लय शिकावं ही सपान आहे आमच्या दोघांचं. होय, आपल्या घराण्यात तुझ्या एवढं कुणीच हुशार नाही. मला त्या शाळेच्या बाहेर लावलेल्या बॅनरवर तुला रुबाबात झळकलेलं बघायचंय. माझं पोरग म्हणत सगळीकडे मिरवायचंय. गेलं नानाचं इवन ढगात. त्याच्या स्वप्नापायी माझं मान होणार आहे. काय स्वप्न बघतात नाना? इवन घेऊन खाली या खाली. अर्धा द्या तो नाना असाच बिलंदर आहे. त्याच्या डोक्यात एखादी चमकली देव काय आता गप बसत नाही. माझं लय शिकायचं सपानच राहिलंय. तेव्हापासून शाळा म्हणलं की जीवाची चैतन्य होती. माझं दप्तर घ्यावं आणि शाळेत जाऊन बसावं वाटतं. और आता मला कोण शाळेत बसून घ्यायचं? ना तुझ्यासाठी स्पेशल शाळा होणार आहे. ती चालू झाली की घालू घ्या पण तुला शाळेत. हे दाद्या, कशाला त्याला नादाला लावतोय? असलं काय बी सांगून तो पुन्हा सळो का पळो करून सोडल तुला. माझ्या शाळेचं लय महत्वाचं नाही. दाद्या, उद्यापासून सकाळ 7:30ला तुझा क्लास आहे. ती देण्यात ठेव. पहाटे लवकर उठायचं आणि टंगळ मंगळ पास सोडून द्यायची. आता अभ्यास की अभ्यास आता. येस बॉस.
आणि बाकी त्या यशा आणि केशाच्या बरं हिंडायचं सोडून द्या. गाबडी उन्हाळा आहे ती अभ्यासाचं आणि त्यांचं लांब पावतूर देणं घेणं नाही. अहो पप्पा असं काय म्हणताय? तू किशोर कसला तालात डोल वाजवतोय आणि यश तर कसलं सोड गाणं म्हणतो. तुम्ही एकदा ऐका म्हणजे कळेल तुम्हाला. काय करू ऐकून मोर काय झापूक झुपूक? अरे भविष्याचं काय करायचं हीच त्याचं ठरलं नाही. त्याच्या नादाला नाही लागायचं, कळलं का? बरं आता लय झाली चर्चा. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. घ्या रामाचं नाव ना आता झोपा बरं लवकर. आणि होय तुझ्या अडचणी असून ते विचारत जा सरासनी. हिथं मी अख्खाच अडचणीत गुंतलोय. साळुंके सरांच्या देव जरी आला तरी गुत्ता सुटायचा नाही. लगा तो आधीच पराचा कावळा करतोयस. तुझं म्हणजे असं झालंय पवायच्या आधीच पाणी खोलाय म्हणून भिवून बसलायस. अरे पाण्यात उतरल्या बिगार कसा अंदाज यायचा आणि होईल हळूहळू सवय. काय माहित काय होतंय. पाण्याचा अंदाज घेता घेता गटकाया खाऊ नये म्हणजे मिळवलं. हा मग शहाणा आहेस. अभ्यासानं काय माणसं मारतेत वैर. हा बघितलं का कोण सांगतय. देवा बघतोयस ना व. अय चला आता लय झाला टाइमपास. उद्यापासून नो टाइमपास. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. किशोर हे रावल्यात दिसतोय का र? 180% राहुल्याच आहे. पर ह्यो एवढा काकूच संभलाय काय माहिती लागा कुठल्या दुनियेत आहे. एक तर आज 2 महिन्यांनी तोंड दावलं या. ते बी दिसतंय कोणीतरी मुस्काडल्यावानी. होईल का? अलीकडे त्यो आपल्यात बसाय बी येत नाही. काय मॅटर विचारला तर सांगत पण नाही. चल बर बघू काय म्हणतोय. त्याचं काहीतरी बिनासला असणार आहे. ऐला का ह्यो काय तुंबरखान लागून गेलाय वय. आपण त्याच्याकडे बोलाय चाललोय तर त्यो लांबच पळतोय. धर की त्याला धर. सोडा गेला का सोडा. शाळा 5ला सुटत्या आणि तू आत्ताशी घरी आला या. काय शाळा झाडीत होतास वय? रे ती इंग्रजी मला अवघड जातं ना. त्याचा एक्स्ट्रा क्लास लावलाय ना आनंद. पिट्टा पडलाय बघ पाक. ते तोंडावूनच दिसतोय की. मग आता जमतोय का इंग्रजी? वय जमतंय वाईच चाललंय अजून शिकायचं. समज शिकून जगत नाही बघ मी. का मराय तुला धाड भरली वय? आणि सकाळी बी क्लास आता बी क्लास लगा गंडवतीस वय? अरे सकाळी सगळ्या विषयाचा क्लास असतो आणि आता फक्त इंग्रजीचा. काय सांगायचं बाबा. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळा ताप. अरे तुझा जीव केवढा आणि केवढं क्लास लावतोय. तोंड बघितलंस का आरशात? यो क्लास ते क्लास माकड झालंय तुझं. उप अजून होमवर्क करायचा नाही तर मास्तर फोडून काढील. लय बॅरिस्टर होणार आहेस माहिती आहे. अरे अभ्यास आवडीनं करायचा असतो. जोर जुलमान नाही. जेवढी भूक तेवढंच खावं माणसानं. काय करायचं ना ते तुम्ही मला नका शिकू. माझं मी बघतो. जाऊन द्या मला. असं बोलणार वय भावा बर. काय इज्जत बिज्जत नाही वय आम्हासनी. जाऊ दे यशा चूक त्याची नाही. पाणी डोक्यावनं गेले त्याच्या. शाळेचा लोड झालाय त्याला. तो काय करतोय काय बोंबलतोय त्याच त्यालाच कळना. बितरल्या पाक. चला जा तू. लगा फुलावणी टवटवीत दिसायचा रावल्या आणि आता बघ की फार सुकून गेलाय. काय बी म्हण यश रावल्या अधिकत वाटत नाही मला. करायला का तुझं? तुला काय वाटतंय किशोर? त्या विषयावर नाना संग राहुलच्या फादर संग बोलायच पाहिजे. होय खरंच लगा रावल्याच्या घरची येडी आहे ती.
खेळणं करून ठेवलंय त्याचं. या विषयावर बोललंच पाहिजे. वय वय चल. काय ना कुठं लागली तंद्री? बरं हायसा नऊ का? त्या वागताना आमच्या घरी काय भांडार आहे बरं? झापूक झुपूक हाय का? लय भांडारा घालणार तुम्ही, आम्हाला ठाव नाही वय. राहुल्या अरे अजून बी अभ्यास चाललाय वय? अरे अभ्यासानं ज्ञान येतं, ताण नाही. अरे आता अभ्यास केला तर भविष्याचं कल्याण आहे. आणि बाहेर कॉम्पिटिशन बघताय ना किती आहे ती. आजच्या जगात टिकायचं असेल ना तर मेहनतीशिवाय पर्याय नाही बाबा. तुम्ही एवढं कसं निवांत राहता? आणि येळ नुसती इंजाण लावल्यावानी पळतीया. जग किती बदलतंय बघताय ना व. जगाबर हुशार अपडेट होया पाहिजे माणसाला. अहो पर तुमच्या या अपडेट होण्याच्या नादात त्याच्या मनाचा काही विचार करताय का नाही? आणि जुन्या काळात काय माणसं शिकत नव्हती वय? त्यासनी कुठं होती इंग्रजी शाळा? मराठी शाळेत शिकून पदवी जर झालेली कितीतरी उदाहरणं आहे ती, तरी इंग्रजी शाळेचा टास का? या शिकलेल्या पालकांनी आधुनिक शिक्षणाचं भूत बसवलंय पोरांच्या मानगुटीवर. तुम्ही स्वतः पालक अन्याय करताय तुमच्या लेकरावर. नाही काका, मी शिक्षणाच्या नक्कीच विरोधात नाही, पण तुमच्या भ्यानं दप्तराच्या वजानं अभ्यासाच्या काळजीनं सैरभैर झालंय ती पोरग. बघताय नव का? पोट भरल्यावर चतकोर भाकरी बी वाढती गिळत नाही आपल्याला. मग शिक्षणाच्या बाबतीत तरी जबरदस्ती का? तसा तो मस्त हुशार आहे. शिक्षण महत्वाचं आहेच, पर व्हायचं त्याच्या कलेनं घेऊन बघा की. तुमची स्वप्न त्याच्या माती मारू नका. ऐ तुम्हाला काय कळतं शिक्षणातलं? अक्का दिवस त्या देवळाच्या बाहेर डोल बडवीत बसता तुम्ही. आणि आता आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगणार वय? हलायत ना ना तुम्ही लय चुकीचा विचार करताय सबर का. याचा परिणाम लय वाईट होणार आहे. येळी सुधरा. जे होईल ते निस्तारू आमचं आम्ही. तुम्ही नका शिकू. अजून बी विचार करा. येळ गेली नाही आणि जाऊ देऊ नका. त्याला त्रास होईल असं वागू नका. मग काय करू? शाळा सोडून देऊ? लावू का तुमच्या बरोबर बोंबलत हिडायला? लय अक्कल पाजळली तुम्ही. निघा आता, नाहीतर बुक्की टिंगुळ आणि बघा. कार दाद्या कसला इच्छा चालला या? अख्ख्या जगाचं टेन्शन तुझ्या तोंडावर दिसतंय. काय दुखतंय वे? कामाने एवढा शांत बसलायस? कोण काय म्हणाल का तुला? नाही रे नाना, बॉडी गाडवाने तू सारखा माझ्या माग बाला घेऊन असतोस. कोणाची काय विषयात मला काय म्हणायची? मग अलीकडे काय एवढा कोचांबलायस? आधी सारखं काय सांगत नाहीस, बोलत नाहीस, हसत नाहीस. ना तूच सांगी मला. येळच कुठे उरलाय मला या सगळ्यांसाठी. साखर झोपेतच माझी सकाळ होत्या. मी केव्हा क्लासला गेलो ती माझं मलाच कळत नाही. क्लास सुटून घरी येतो शाळा भरती. शाळा सुटली की पुन्हा क्लास आणि उरला सोडला घरचा अभ्यास. या सगळ्यातच तूच सांग, श्वास घ्यायला तरी कुठे येळ आहे मला? अरे दाद्या, छनीचं घाव सोसल्या बिगर दगडाला बी देव पण येत नाही. मग आपण तर माणसं आहे का? वय पण मला तर कंटाळा आलाय बघ ह्या सगळ्याचा. ही सगळं सोडून कुठेतरी जावंच वाटते. ना चल की आपण कुठेतरी जाऊ. मला बी पटतंय र तुझं म्हणणं. 4 दिवसावर गणपती आल्यात. आपण बी जाऊ गणपतीला गावाला. तिकडे गेल्यावर तुला वाईट बरं वाटेल. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझं
माझे, गाव माझे, गाव माझे. काय राहुल, खूप दिवसांनी गावाला आलाय, काय गावची आठवण येत नाही का? आठवण तर लय येते, पण काय करणार. येळच कुठं असतो हल्ली. सकाळी उठल्यापासून क्लास, शाळा, क्लास यातच दिवस भुरदिशी निघून जातो. कुठल्या शाळेत जातोस बाळा? आमच्या इथं हाय एक नावाजलेली इंग्रज शाळा. कसं बस ऍडमिशन घेतलंय तिथं. फी वाईज जरा जास्ती आहे, पण पोरांसाठी माग पुढं बघून चालतंय का? ते नव, तुमचं युवराज लय हुशार आहे इथं. नेहमी कौतुकाच्या बोर्डावर नाव असतं त्यांचं. आणि नेमबाजीत तो पहिला आला म्हणे. मेसेज फिरत होता ग्रुपवर. अभिनंदन हा समर. धन्यवाद नाना. ते सगळं खरं, पण तुमचा समोर कुठल्या शाळेत जातो? नक्कीच नामांकित मोठ्या शाळेत तुम्ही त्याला घातला असणार, कारण तुम्ही स्वतः मोठ्या पदावर नोकरीला आहे म्हणल्यावर. हे तुम्हाला कोणी सांगितलं की मी त्याला नावाजलेल्या इंग्रजी शाळेत घातले? अगदी पहिलीपासून समर गावातल्या मराठी शाळेत शिकतोय. त्याचा खरा वैयक्तिक विकास मराठी शाळेतच झाला. अभ्यासाची ओढ लागली. त्याला शाळेत जायला फार आवडतं. खूप मनापासून आवडीने अभ्यास करतो. मग कशाला हवीत मोठ्या शाळेची थेर? शेवटी काय, लेकराच्या ज्ञानात भर पडणं महत्वाचं. तुमचं म्हणणं खरं झालं. तर आधुनिक जगासंग लढायची पोरांची तेवढी तयारी नको का? नक्कीच. एक पालक म्हणून मुलांच्या भविष्याची काळजी आपल्याला असणं स्वाभाविक आहे. पण शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं देऊन त्या ओझ्याखाली त्यांचं बालपण चिरडणं हे कितपत योग्य आहे? त्याला अभ्यास सोपा जावा म्हणून आम्ही क्लास पण लावलाय. हो, एक पालक म्हणून, एक जबाबदारी म्हणून तुम्ही त्याला अभ्यास सोपा जावा म्हणून काळजी घेतलीत. पण त्याने मोकळेपणाने खेळावं, बागडावं, हसावं, यासाठी काय केलं? त्याचा चेहरा बघताय? तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलाय हो तो. आपण पालकच जर आपल्या मुलांना समजून घेत नसलो तर त्यांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? मुलांना समजून न घेणं यामुळे झालेले अनेक वाईट परिणाम आपण कित्येकदा पाहतो, पण त्याकडे आपण कानाडोळा करतो. पाहुणं, पटतंय बरं का तुमचं म्हणणं? हो, पटतंय म्हणजे पटायलाच पाहिजे. मराठी शाळेत दप्तराचं ओझं कमी असतं, पण मुलांना ज्ञान भरभरून मिळतं. शाळेत उत्तम संस्कारासाठी प्रार्थना शिकवतात. विविध उपक्रम, खेळ घेतले जातात. आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक सण साजरे केले जातात. मुलांच्या मनाचा विचार करून मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवले जातात. रोजच्या रोज शारीरिक विकासासाठी कवायती घेतल्या जातात. त्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी व्याख्यानं आयोजली जातात. मग मुलांना इतकं सगळं मिळत असताना फक्त अभ्यासाचा अट्टाहास करून त्यांचं बालपण हिरावणं चुकीचं आहे ना? हो, आमचं नक्की काय चुकलं हे आताशी कळालंय आम्हाला. आम्ही जगभराचं नको ते विचार केलं. आमचा राहिला विचार करायचा तो फक्त त्याच्या बालमनाचा, आणि आम्ही इथंच चुकलो. तुम्ही भेटला नसता ना तर राहुल अजून भरला गेला असता या सगळ्यात. वेळीच सावध व्हा. मुलांना मुक्त वावरू द्या. त्यांच्या आवडीनिवडी जोपासा. त्यांना प्रोत्साहित करा. त्यांच्याशी बोला. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांना खेळू द्या, बागडू द्या, खळखळून हसू द्या. या सगळ्या गोष्टी जर आपण जपल्या तर त्यांना अभ्यास करा हे सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. खरं की नाही राहुल? हो काका. पप्पा नाना, मला पुन्हा जुन्याच गावातल्या शाळेत घालणार का? होय बाळा, नाकाळतेपणात लई वेळ घालवला बघ. आता समजत तुझ्या कलेनं होईल. मी माझ्या जुन्या शाळेत शिकलो की नक्कीच भविष्यात सेटल होणार. अरे मोठा झाल्यावर तू सेटल तर होशीलच रे, पण त्या सेटल होण्याच्या नादात आत्ताचं बालपण वाया घालवू नकोस. कारण हे वय एकदा सरलं की आयुष्यात परत परत येत नाही. मग त्यासाठी भले भले देवाला विनंती करतात. तुम्ही ती संकर्षण खराडे सरांची कविता ऐकली का? देवा, सेटलच्या या भूतापासून कायमचा निर्भय दे. देवा, सेटलच्या या भूतापासून कायम